तत्वानां वंदे तद्गुणलब्धये। उमास्वामी आचार्य भगवान की जय। शेवटचं उपसंहार राहिलं होतं वाचायचं फक्त तिसऱ्या अध्यायातलं. आहे का पुस्तक, वाचताय का? कोणाकडे पुस्तक आहे? सुजाता काकी पुस्तक आहे काय मोक्षशास्त्र? नाहीये. स्फूर्ती काकी वाचताय काय? एक मिनिट पुस्तक आणते. तोपर्यंत वाचते मी. लोक के इन क्षेत्रों को किसी ने बनाया नहीं है. म्हणजे जे आपण काल सांगायचं मी राहिलं होतं शेवटी रेकॉर्ड करून पाठवलेलं, ऐकलंय का ग्रुपवर? स्वयंभूरमण समुद्र के चारों ओर के कोनों के अतिरिक्त भाग को तिर्यक लोक कहा जाता है. म्हणजे काय याचा अर्थ होतं की जेवढं स्वयंभूरमण समुद्र आहे आणि त्याच्या जवळचे बाहेरचे जे 4 कोने आहेत ते सगळे मिळून तिर्यक लोक आहे. असं नाही की त्याला तेवढं सोडून तिर्यक लोक आहे असं नाही अर्थ. तर स्वयंभूरमण समुद्राच्या 4 कोनांमध्ये जे अतिरिक्त भाग आहे त्याला सुद्धा मिळून तिर्यक लोक होतो असा अर्थ करायचा आहे तो. त्यामुळे सगळं तिर्यक लोक म्हणजे मध्य लोक आहे. मग जेवढं सगळं पसरलेला विस्तार आहे तो एक राजूमध्ये, तर ते सगळं तिर्यक लोक आहे असं सांगितलं. लोक के इन वाचा. लोक के इन क्षेत्रों को किसी ने बनाया नहीं है किंतु अनादि अनंत है. स्वर्ग, नरक और द्वीप समुद्र आदि जो है वे अनादि से इसी प्रकार है और सदा ऐसे ही रहेंगे. जैसे जीवादिक पदार्थ इस लोक में अनादि निधन है, उसी प्रकार यह भी अनादि निधन समझना चाहिए. इस प्रकार यथार्थ श्रद्धा के द्वारा लोक में सभी पदार्थ अकृत्रिम भिन्न भिन्न अनादि निधन समझना चाहिए. जो कुछ कृत्रिम घरबार आदि इंद्रियगम्य वस्तुएं नवीन दिखाई देती है वे सब अनादि निधन पुद्गल द्रव्य की संयोगी पर्याय है. वे पुद्गल कुछ नए नहीं बने हैं. इसलिए यदि जीव निरर्थक भ्रम से सच्चे झूठे का ही निश्चय न करे तो वह सच्चा स्वरूप नहीं जान सकता. प्रत्येक जीव अपने श्रद्धा का फल प्राप्त करता है. इसलिए योग्य जीवों को सम्यक श्रद्धा करनी चाहिए. 7 नरक भूमिया, बिल, लेशा, आयु, द्वीप, समुद्र, पर्वत, सरोवर, नदी, मनुष्य, तिर्यंच की आयु इत्यादि का वर्णन करके श्री आचार्य देव ने 3रा अध्याय पूर्ण किया. इस प्रकार 3रे अध्याय में अधोलोक और मध्यलोक का वर्णन किया है. अब ऊर्ध्वलोक का वर्णन 4थे अध्याय में किया जाएगा. इस प्रकार श्री उमास्वामी विरचित मोक्ष शास्त्र के 3रे अध्याय की टीका समाप्त हुई. लय लवकर बाहेर पडलो नरकात ना आपण. आता थोडं स्वर्गात जायचंय. तर त्याच्या आधी जरासं ब्रेक घेऊ आपण. म्हणजे ते म्हणले होते ना मी कुभोग भूमीचं वर्णन जरासं वाचायला आलं होतं मला, ते वाचावं म्हणून मी आणलं होतं पुस्तक. रत्नकरण श्रावकाचार मराठी असेल तर त्याच्यामध्ये 183 का काय पान आहे. 183 पानावर त्यांनी सगळं विस्तार घेतलाय. म्हणजे प्रकरण काय चाललंय तिथं श्रावकाचारच चालू आहे सगळा. पाणी गाळायची क्रिया, रात्री भोजन त्याग, पात्रदान कसं वगैरे हे सगळं सांगितलंय त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये कुभोग भूमीतील व्यवस्था, कुभोग भूमीतील अवस्था असं काहीतरी आलंय प्रकरण. तर त्याच्याबद्दल वाचते मी. 1 मिनिट. वाचू काय? रत्नकरण श्रावकाचार आहे का मराठी? हा, काढलंय मी. बघू, मला काय विस्तार करावा लागला तर मी वाचते, नाहीतर मग तुम्ही वाचा. कित्येक जीव कुपात्रदानामुळे कुभोग भूमीतील असंख्यात द्वीपामध्ये पंचेंद्रिय तिर्यंचांचे युगल होऊन जन्मतात. त्या ठिकाणी त्यांना 4 अंगुल प्रमाण सुगंधी गवत भक्षण करण्यास मिळते. कोणाचं वर्णन चाललंय? जे कुठले कुभोग भूमी कुठे आहेत? लवण समुद्र आणि
कालोदधी समुद्र ना, त्याच्या आंतरद्वीपामध्ये जे 96 कुभोगभूमी आहेत. आपण परवा वाचलं होतं. कुठं आलं होतं वाचा ते मोक्षशास्त्रामध्ये. लवण समुद्रामध्ये तर आहेतच, कालोदधीमध्ये पण आहेत ना. जे आंतरद्वीप आहे तर एकूण 96 आंतरद्वीप आहे. ते येणार आहे पुढं, नाही तर इथं वाचते मी. तर सांगितलं की त्या आवाज फाडून येतोय. ते मी रेकॉर्डिंग लावलंय त्यामुळे जरा कमी येईल आवाज, मॅनेज करा. तर कित्येक जीव कुपात्र दानामुळे कुभोगभूमीतील असंख्यात द्वीपामध्ये पंचेंद्रिय तिर्यंचांचे युगल होऊन जन्मतात. त्या ठिकाणी त्यांना 4 अंगुल. तुमचा आवाज खूप बारीक येतोय, आवाज येत नाही ऐकायला. बर, आता येतोय? हॅलो, आता येतोय का आवाज? बारीकच आहे. येईल पण बारीक आहे. येईल 1-2 मिनिटं. कित्येक जीव, परत एकदा आता यायला लागले. कित्येक जीव येतोय. कुपात्र दानामुळे कुभोगभूमीतील असंख्यात द्वीपामध्ये पंचेंद्रिय तिर्यंचांचे युगल होऊन जन्मतात. त्या ठिकाणी त्यांना 4 अंगुल प्रमाण सुगंधी गवत भक्षण करण्यास मिळते. अमृतासारखे मधुर पाणी पिण्यास प्राप्त होते. परस्परात वैर विरोध मुळीच नसतो. कुठं कुभोगभूमीतलं चाललंय बरं का, उत्कृष्ट मध्यम आणि जगन्य भोगभूमीतलं नाही आहे. हे कुभोगभूमीमध्ये काय भेद नाही आहे, तो एकच कुभोगभूमी आहे. अमृतासारखे मधुर पाणी पिण्यास प्राप्त होते. परस्परात वैर विरोध मुळीच नसतो. शीत उष्ण, ऊन थंडी, वारा पाऊस यांची बाधा होत नाही. एक पल्ले आयुष्य प्राप्त होते. कोणाचं असतं एक पल्ले आयुष्य? 3ऱ्या भोगभूमीमधल्या जीवांचं सांगितलं ना, उत्कृष्ट आयुष्य एक पल्ले असतं. विकलत्रयाची त्या ठिकाणी पीडा नसते. भोगभूमीमध्ये विकलत्रय जीव नसतात. भलेही कुभोगभूमी आहे तरी सुद्धा सगळी व्यवस्था चांगली आहे तिथं, नाही असं नाही आहे. म्हणजे कधी जायचा विचार असला तर म्हणून. शीत उष्ण, ऊन थंडी, वारा पाऊस यांची बाधा होत नाही. एक पल्ले आयुष्य असतं, विकलत्रय नसतात. तेथे अनेक प्रकारचे स्थलचर नभचर तिर्यंच जीव असून यथेच्छ विहार करून सुखाचा अनुभव घेतात. तिर्यंचांचं वर्णन चालू आहे बरं का अजून. मग तिर्यंचांचं तिथे रूप कसं असणार ना? मनुष्यांचंच असं आहे की काय म्हणते, धड सगळं खालचं मनुष्याचं आहे आणि मस्तक आहे ते काय म्हणायचं, सर आहे ते तिर्यंचाचं आहे. आणि तिर्यंचाचं रूप तिर्यंच रूपच असणार. मग किती पानात चाललंय? रत्नकरण श्रावकाचार मध्ये मराठी पुस्तक आहे ना, त्याच्यात 183 पानावर वाचली. तेथे अनेक प्रकारचे स्थलचर नभचर जीव असतात, पण जलचर जीव भूभूमीमध्ये नसतात. काल वाचलो होतो आपण हे. तिर्यंच जीव असून यथेच्छ विहार करून सुखाचा अनुभव घेतात. एक युगलानंतर त्यामागे दुसरे युगल उत्पन्न होते. पहिले युगल मरणानंतर व्यंतरवासी, भवनवासी, ज्योतिषवासी देवामध्ये उत्पन्न होते. जे जे मिथ्यादृष्टी जीव असतात भोगभूमीमधले, आता कुभोगभूमीमध्ये आहेत त्यामुळं तर तिथून बाहेर पडलेले हे सांगायलेत काय, व्यंतरवासी, ज्योतिषवासी आणि भवनवासी देवांमध्ये जन्मतात. कारण भोगभूमीतले प्रत्येक जीव मरून देवगतीलाच प्राप्त होतात, पण हे 3 जातीचे देवामध्ये जन्मतात. कोणी कुपात्र दानाच्या प्रभावाने उत्तरकुरु देवकुरु भोगभूमीत तिर्यंच होऊन तेथे 3 पल्लेपर्यंत सुख भोगून देवलोकी उत्पन्न होतात. कुपात्रदानाचं फळ स्वरूप ह्यांनी उत्तरकुरु आणि देवकुरुमध्ये जन्मवलेत. ते तर उत्कृष्ट भोगभूमी आहेत आणि तिथं 3 पल्ल्याप्रमाणे आयुष्य भोगून ते देवलोकामध्ये उत्पन्न होतात.
कित्येक जीव म्हणजे कुठे इकडं पण जाऊ शकतात असं सांगायचं त्यांना. कुभोगभूमीमध्ये पण जातात, कोणी उत्कृष्ट भोगभूमीमध्ये जातात, कोणी हरिक्षेत्र रम्य क्षेत्रामध्ये 2 पल्य म्हणजे कुठं आली आता ही मध्यम भोगभूमी आली. 2 पल्य आयुष्य घेऊन व कित्येक हैमवत आणि हैरण्यवत क्षेत्रात कुठे आहेत हे भरतक्षेत्र आणि ऐरावत क्षेत्राच्या बाजूला असलेले हैमवत हैरण्यवत, त्याच्या पुढं हरी आणि रम्यक आणि मग मध्ये विदेह क्षेत्र होतं. आपल्या डोळ्यासमोर नकाशा ठेवला तर लवकर समजते तुम्हाला. ज्याला माहिती असेल त्याला लगेच कळत जाते कुठून कुठं चाललंय ते. हैमवत आणि हैरण्यवत क्षेत्रामध्ये 1 पल्ल्याचं आयुष्य आहे का, जगन्य भोगभूमी आहे ना ती. तिथं तिर्यंच्या युगलात जन्म घेतात जे कोणी कुपात्रदानी असतात तेथे, व तेथून मरणानंतर देवलोकी जन्मतात. पुढं अंतर्द्वीपातील मनुष्यांचे स्वरूप, हे तिर्यंच्यांचं स्वरूप सांगितलं, आता मनुष्यांचं स्वरूप सांगायला लागले. कित्येक कुपात्रदान प्रभावाने 96 अंतर्द्वीप आहेत. एकच मिनिट. कुपात्रदान प्रभावाने 96 अंतर्द्वीप आहेत, त्यात मनुष्य युगल होऊन जन्मतात. कुपात्रदानाचा प्रभाव की या अंतर्द्वीपामध्ये मनुष्य युगल होऊन जन्मतात. समुद्राच्या चतुर्दिशांना 4 द्वीप आहेत, त्यातून पूर्व दिशेच्या द्वीपामध्ये 1 पाय असणारी माणसे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय म्हणते ते फिक्स्ड आहे की अशा प्रकारचीच माणसं अशा प्रकारच्या त्या भूमीमध्ये जन्मणार. म्हणजे जे कुमनुष्य आहेत ना त्यांचं रूप कसं असणार हे सगळं काय म्हणतात फिक्स्ड आहे, त्या दिशेला जन्मणाऱ्यांचं. पूर्व दिशेच्या द्वीपामध्ये 1 पाय असणारी माणसे, दक्षिण दिशेच्या द्वीपामध्ये शेपूट असणारी माणसे, पश्चिमेला शिंगे असणारी व उत्तरेला वचन नसणारी मुकी माणसे उत्पन्न होतात. 4 विदिशांच्या 4 द्वीपात अनुक्रमे सुपासारख्या कानाची व शशकुली म्हणजे कानवाल्याच्या आकारासारख्या कानाची माणसे उत्पन्न होतात. 1 कान अंथरून व 1 कान पांघरून निजण्या इतके लांब त्यांचे कान असतात. लंबकर्ण व सशासारखे कान असलेली माणसे समुद्राच्या विदिशांनाच उत्पन्न होतात. सिंहासारखे, घोड्यासारखे, कुत्र्यासारखे, डुकरासारखे, हलगटासारखे, वाघासारखे, घुबडासारखे, वानरासारखे, माशासारखे, मेंढ्यासारखे, गायीसारखे, हत्तीमुखासारखे ज्यांचे मुख आहे व ज्यांचे मुख काळे ढगाच्या रंगाचे, विजेसारखे चमकदार व दर्पणासारखे निर्मल अशी तोंडे धारण करणारी माणसे 16 विदिशांच्या अंतर्गत भागात व पर्वताच्या अंतापर्यंत जे द्वीप आहेत त्यात उत्पन्न होतात. कोणाचं वर्णन चाललंय? अंतर्द्वीपामध्ये कुभोगभूमीच्या जे अंतर्द्वीप आहे तिथं कुभोगभूमी आहेत, तिथं जन्मणारे मनुष्य कुठल्या दिशेला जन्मतील त्यानुसार त्यांना तशी रचना मिळते शरीराची. म्हणजे मुख वेगळं असतं, एखाद्याला शिंग असणार, एखाद्याला शेपूट असणार वगैरे. काय म्हणताय? एक शंका विचारू का? विचारा की. कुपात्र दानामुळं हा जन्म मिळतो असं सांगितलं ना? बरोबर आहे. मग इथं काय कुपात्र दान म्हणजे कोणाला दान नाही द्यायला पाहिजे आपण? सत्पात्र म्हणजे कोण? भावलिंगी जे मुनी आहेत किंवा दीक्षित आहेत, भावलिंगी गुरु, सम्यक दृष्टी, तर त्यांना ते सुपात्र आहेत. किंवा फार फार तर पुढे जाऊन सांगितलं कोण? सम्यक दृष्टी जे श्रावक आहेत, एकदेशव्रती आहेत, प्रतिमाधारी आहेत, ते सुद्धा सत्पात्र म्हणून सांगितलं. आणि सम्यक दृष्टी एखादा असंयमी जीव असेल तरी सुद्धा ते सत्पात्र म्हणून सांगितलं. पण ह्याच्या पुढे जे कोणी असेल ते सगळे कुपात्र आहेत. म्हणजे मग आपण परीक्षा कशी करणार? मग त्यासाठी सांगितलं ना शास्त्रामध्ये 3 दिवस परीक्षा करा. जवळ आलेला कोणी त्यागी असेल तर आगमानुसार त्यांचं कथन आहे का, त्यांची चर्या आहे का, किंवा मग जसं
भगवंतांच्या वाणीत खिरलेलं आहे तसंच त्यांचं यथार्थ वर्णन सांगतात का नाही, स्वतः अनुभूती घेतात की नाही, त्यापूर्वक दुसऱ्याला तसं उपदेश देतात की नाही, सगळं आपल्याला ते परीक्षा केल्याशिवाय समजणार नाही. आणि अशी परीक्षा करून मग तिथं निर्णय करायला पाहिजे. आणि समजतं हे बरं का, सहजतेने समजतं की तुम्ही जेवढं सहवासात राहणार किंवा उठणार बसणार, त्यांच्या प्रवचनातनं वगैरे तरी समजतंच की तुम्ही कसं त्यांचं वचन ऐकताय, कसले काय सांगतायत ते, त्याच्यावरून सगळ्यात पहिल्यांदा अनुभूतीची चर्चा आहे की नाही, स्वपर भेद विज्ञान सगळ्याला होतं की नाही, ह्याच्यावर ते काय सांगतात ह्याच्यावरूनच समजतं सगळं. पण आपण एक मिनिट, परत बोला स्फूर्ती काकी. तुम्हाला लॉक केले मी, सॉरी, परत बोला. म्यूट आहे तुम्ही. कोण आपण म्हणजे प्रत्येक वेळेला मी दान देतोय असं भाव करून देत नाही, पण आता कोणी दिसलं आपल्याला कोण म्हातारी माणूस आलं तर त्याला देतो, ते तर करुणादान झालं, ते करुणादान म्हणायचंय. करुणादान वेगळं, त्याचं फळ तुम्हाला काय उत्कृष्ट भोगभूमी वगैरे नाहीये. भोगभूमी कुठं मिळतीये फळ, जिथं श्रद्धापूर्वक तुम्ही करताय कार्य आणि तिथं त्यांना आपण काय म्हणायचं गुरुस्थानी मानून त्यांना आहार देतोय वगैरे, तर त्या ठिकाणी सांगितलं हे असं दोष लागतात म्हणून. आणि मग आता सांगितलं ना हर्ष काकी वगैरे नातेपुत्यामध्ये, आता त्यांच्या सहवासात तर अनेक त्यागी यायचे, पण हर्ष काकींची परिणती कशी होती, म्हणजे त्यांनी तत्वाला जाणलं, तत्वाचाच प्रचार त्यांनी व्यवस्थित केला स्वतःच्या जीवनात. आणि मग महाराजांनी त्यांना, म्हणजे मी असं ऐकलंय बरं का अनेक वेळा की कुंतलगिरीत महाराज होते त्यावेळेस इथं कुठले तरी महाराज विहार करून त्या कुंतलगिरीच्या जवळच्या क्षेत्रात कुठंतरी होते का मला माहित नाही, उस्मानाबाद वगैरे असं काहीतरी. तर त्यावेळेस तिथं महाराजांना कळलं की तिथं ते त्यागी आहेत आणि त्यांना उपदेश देणं आवश्यक आहे, म्हणजे आपलं हे तत्व सांगायला पाहिजे म्हणून. तर महाराजांनी हर्षकाकींना पाठवलं तिथं की तुम्ही त्यांना जाऊन समजावा, सांगा वगैरे, हे असं म्हणजे हे तत्व आपण असं लावलेलं आहे हे सगळं सांगा वगैरे. मग महाराजांनी त्यांना पाठवण्यायोग्य त्यांची ॲबिलिटी बघितली होती ना त्यांच्यामध्ये. आणि मग तिथं गेल्यावर त्यांना नमस्कार करणारच किंवा बाकीचं सगळं विधी करणार की नाही असं नाही आहे, पण श्रद्धा आपली कुठं आहे आणि आपलं उद्देश काय आहे, तत्व सांगायचं आहे ना, आणि त्यांना जर मार्गस्थ करण्याचा आपल्याला उद्देश असेल तर तिथं आपल्याला तो दोष नाही आहे. आता सोलापुरात पण अनेक वेळा अनेक त्यागी आले, मग आळंदकर काका सगळ्यांना असं शिकवण्याला किंवा असं चर्चा करायला वगैरे बसतात बरोबर. त्यांना त्यांच्या प्रसंग येतात अनेक वेळा की म्हणजे आता कुठले कुठले अनेक संघ आले महाराजांचे, त्यांना अनेकांना न्यायदीपिकेचं अध्ययन करवलं किंवा अजून अशी न्यायाची अनेक चर्चा झाली त्यांच्याकडून. पण तिथं म्हणून काय लगेच आपण त्यांना नमस्कार केलं म्हणून आपलं सम्यक्त्व भ्रष्ट होणार आहे असं नाही आहे, आणि त्यांच्या सहवासात सतत राहिलं आणि आपलं सम्यक्त्व टिकणार आहे असं पण नाही आहे बरं का. कारण शेवटी सहवासाचा परिणाम होत जातो आणि तेवढी आपली दृढता आहे का हे निश्चित करा. महाराजांना माहिती होतं की हर्षकाकींची दृढता कशी आहे, त्यामुळे ते कोणाच्या जरी सहवासात गेले तरी सुद्धा भ्रष्ट होणार नाहीत एवढी खात्री होती महाराजांना. आणि त्यांनी स्वतः व्यवस्थित ग्रहण केलं होतं ना, त्यामुळं तिथं ते कोणाच्या जरी संपर्कात आले, कोणाला समजवलं, कोणी त्यांना चांगलं म्हणू दे वाईट म्हणू दे, तरी सुद्धा ते डगमगले नाहीत कधी तत्वाच्या बाबतीत तरी. आणि मग तिथं ते हर्षकाकींकडनं पण बघितलंय आपण नातेपुतेत अनेक वेळा अनेकांचे त्यागींचे आहार वगैरे सगळं झालंच की त्यांच्याकडं, पण नाही असं नाही आहे. पण एकच साईड बघू नका तुम्ही, दोन्ही साईड बघा हे मला सांगायचं. त्यांची सारखी दृढता आपल्यामध्ये असेल ना, तुम्ही कुठं गेला तरी भ्रष्ट होणार नाही. पण आपण इतके दृढ नसतो किंवा कुठेतरी आपलं जर मन साशंक झालं की ह्यांनी बरोबर सांगायला लागलेत, तिथंच भ्रष्ट होणार तुम्ही. आणि असे उदय यायला काही वेळ लागत नाही. त्यामुळं सांगितलं की जास्तीत जास्त तर आपल्याला आधी तर आपण आपल्यामध्ये राहत नाही जास्त, आणि त्यात सहवासात जर येणारे असेच भेटले की तुम्ही राहू शकत नाही, तुम्ही भेदविज्ञान करू शकत नाही. जर हेच बिंबवत राहिले तर अनेक जण भ्रष्ट झालेत बरं का. असे अनेकांना महाराजांची वाणी मिळाली, महाराजांचं सगळं उपदेश व्यवस्थित ग्रहण करायला मिळालं, पण तरी सुद्धा नंतर जो सहवास बदलत गेला ना, त्याच्यातून सगळ्यांनी महाराजांपासून दूर गेले आणि अनेकांनी बघितलं आपण की अन्य संघांमध्ये वगैरे दीक्षा घेतली आहे.
म्हणजे वीरसागर महाराजांनी सांगितलेलं, आपलं जीव तोडून सांगितलं, स्वतःला मिळवलंय जे ते सगळं सगळ्याला मिळावं इतकी त्यांची कळकळ होती. इतकं त्यांनी आयुष्यभरामध्ये सगळा पुरुषार्थ याच्यासाठी केलाय की मला जो आनंद मिळाला तो सगळ्यांना मिळण्यासारखा आहे, मिळू दे. आणि मग त्यांनी जे काही सांगितलं तर त्याचा अपप्रचार केला अनेकांनी बाहेर जाऊन, म्हणजे हे असं सांगतात म्हणून. आता कोणाला नाव नाही ठेवायचं, फक्त आपल्यासाठी सांगते मी हे, की आपल्यामध्ये पण अशी चंचलता येऊ शकते. कधी ह्या दर्शनमोह चारित्र्यमोहाच्या उदयाच्या निमित्तात आपण पण भ्रष्ट होऊ शकतो, नाही असं नाही आहे. म्हणून सहवास टाळा, एवढं सांगतात आचार्य. कारण म्हटलं ना, काय तुमच्या रत्नाकरणी श्रावकाचारमध्ये चाले की गाथा, कापथे पथी दुःखानाम कापथस्तेप्य संमतीही असंपृक्तिरनुत्कीर्ती रमूढा दृष्टीरुच्यते. म्हणजे काय, तुम्ही जर कापथामध्ये म्हणजे चुकीच्या मार्गामध्ये असणाऱ्यांच्या विषयी स्तुती केली, त्यांना वंदना केली, त्यांची काय कीर्ती केली वगैरे, त्यांचं सगळं गुणगान केलं समजा असं काय, तर त्याचे दोष आपल्याला लागतात. आणि सम्यक्त्वामध्ये दोष लागतात त्याचे. कुठलं अंग आहे? अमूढ दृष्टी ना. अमूढ दृष्टी अंग नष्ट होणार, म्हणजे मूढता प्राप्त होणार, असं तिथं त्यांनी घेतलंय त्याच्यामध्ये. म्हणून सहवास टाळायला पाहिजे. किंवा आपण स्वतःहून रुचीपूर्वक जातो अशा सहवासामध्ये, किंवा त्यांचं गुणगान करतो, त्यांनी जर आपलं कौतुक केलं तर आपण त्याच्यामध्ये भुलतो. मग हे सगळं चुकीचं आहे ना. असं किती जणांनी केलं असेल, हर्षकाकींना पण अनेकांनी म्हणजे त्यांचं कौतुक केलं, कारण ते तशा होत्या ना दृढ, आणि त्यांचं सांगणं, त्यांची न्यायाची पद्धती वगैरे, हे सगळं अनेकांचं बरं का. हर्षकाकीच असं नाही, महाराजांच्या सहवासात आलेले अनेक शिष्य ज्यांनी की अनेकांच्या सहवासात गेले, त्यांना म्हणजे ते समोर त्यागी असतील तरी सुद्धा यांचं त्यांनी गुणगान केलं. म्हणजे त्या त्यागींनी हे अव्रती काय म्हणायचं, गृहस्थ असताना सुद्धा यांचं अनेक वेळा त्यांनी गुणगान केलं, कौतुक केलं. पण म्हणून काय लगेच भुलले नाहीत त्यांना ते. आपण इथं चुकतो. आपलं कोणी समजा चांगलं म्हणलं, कौतुक केलं, किंवा काय आपल्याला प्रशंसा केली कुठल्या रूपाने, की आपण लगेच त्यांचे शिष्यत्व घेऊन टाकतो, किंवा त्यांचं गुणगान करू लागतो. मग हे नकोय ना. आणि हे आपल्याकडनं होतं सहजतेने, आणि म्हणून भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही. सम्यक्त्वच्युत व्हायला, दर्शन मोहनीयाचा उदय यायला वेळ लागत नाही. कारण अनेक वेळा आपण मिथ्यात्वामध्ये गेलो, अनेक वेळा सम्यक्त्व धारण करून, पण पुन्हा पुन्हा ते तसं प्राप्त होईल असं नाही. अनंत काळमध्ये परत जाऊ शकतो आपल्या दुःखामध्ये. म्हणून आता मिळालंय ना. म्हाताऱ्याच्या हातातल्या काठीप्रमाणे म्हणले, कुदृष्टांत आणि कुहेतूच्याद्वारे घसरायला वेळ लागत. कारण सम्यक प्रकृती आहे ना ती, त्यांच्यामध्ये चलमलगाड दोष असतात. भलेही ते भ्रष्ट नाही करणार, पण दर्शन मोहनीयाचं कुठं उदय आला मिथ्यात्वाचं, तर नियमाने भ्रष्ट होणारच. म्हणून आपलं सम्यक्त्व टिकवण्यासाठी, त्याच्यामध्ये दृढ राहण्यासाठी सुरक्षित राहा. मग कुठंही कसंही राहिला तरी सुद्धा त्याच्यातून मी ढळणार नाही एवढी श्रद्धा असेल ना, तर मग आणि हा उद्देश असावा. जेव्हा पण तुम्ही सानिध्यात गेलाय, जसं मध्ये पण ऐकले मी की नातेपुतेत कुठले तरी त्यागी होते, आणि ते त्यांचं काहीतरी चुकीचं दिसलं असं काहीतरी, आणि मग बहुतेक तिथं जितूबाई होते वाटतं, मला नाही नक्की माहिती. मग त्यांनी तिथं त्यांना संबोधन केलं की हे असं करू नका, असं करायला पाहिजे. तर ते त्यांची ऐकायची पण तयारी असती नसती कधी, कारण श्रावकांकडनं कसं ऐकणार आहेत साधू. आणि मग तुम्ही असं आमचं परीक्षण करता किंवा ह्याच्यासाठी जवळ येता असं म्हणून सुद्धा ते दूर जातात, किंवा ह्यांना दूर करतात मग सांगणाऱ्यांना. मग तुम्हाला काय अधिकार आहे सांगण्याचा. म्हणजे असे सगळे मतभेद सुरू होतात. त्याच्यापेक्षा म्हणून सांगितलं ना, आपली साधना करा, बाहेरच्या कोणाला आपल्याला समजावण्याचा आता दिवस नाही आहेत. आला सानिध्यात कोणी जिज्ञासू असेल त्याला सांगा अवश्य, पण स्वतःहून दुसऱ्याचं मत मोडून आपण मांडू शकत नाही. तेवढी आता सध्या आपली पात्रता नाही आहे, किंवा समोरच्याचं पण तशी ग्रहण करण्याची तयारी नाही आहे. तर म्हणून आपलं सम्यक्त्व टिकवा, आणि आपण निर्णय करा की समोरचा जीव सत्पात्र आहे की नाही. कुपात्राला दिलेल्या दानाचं फळ म्हणून कुभोगभूमीमध्ये जन्मतो, एवढं सांगितलंय. काय सांगायचंय का, कोणाला बोलायचंय का? स्मिता ताई बोला.
माग कोणाचे आवाज चालू ते आहेत? बहुतेक आवाज मागचे कोणाचे तर खूप आहेत. बोल. बहुतेक तुमच्याच डायरीत होतं ते उदाहरण, मुलगी बघितलेली तिच्याशी सोयरीक पक्की केलेली आणि तरी पण दुसऱ्या मुली बघायला जातो म्हटलं तर. मग काय नाही, ते खूप आवडलं होतं मला, ते सांग. मग काय वाचली ते सांग, मला काय आठवणार आहे. आठवत नाही. त्या एक मुलगी बघितली, तिच्याशी सोयरीक नक्की केली आणि त्यानंतर म्हटला की मला तुमची मुलगी पूर्ण पसंत आहे, मी 100% हिच्याशीच लग्न करणार आहे, पण फक्त दुसऱ्या मुली अजून बघतो. आता त्याला धरून टाकतील, म्हणजे वेड्यात काढतील त्याला सगळे. असं कुठं असतंय काय, सगळं व्यवहार बिघडतोच. एक मुलगी पसंत केल्यानंतर दुसरी बघायला जात नाही आपण. मग तसं आपण म्हणतो की मला माहितीये की आता म्हणजे 100% हेच तत्व खरं आहे किंवा काय, सगळं पक्का माहितीये आणि ह्याच बाजूचे, पण तरी पण नुसतं ऐकायला जातो, नुसतं काय म्हणते बघायला जातो, नुसतं गेलं दुसऱ्यांकडे म्हणून काय होतंय, तर मग ते चुकतंय. असं बरोबर आठवलं तुला. क्षयक्षम चांगलाय तुझं. अजून एक काय सांगितलं की असंच की एक हंस आणि कावळा असते. तो हंसाची जोडी असते, ती प्रवास करत असते एका गावावरून दुसऱ्या गावाला. आणि मग एके ठिकाणी रात्र झाली म्हणल्यावर ते हंस त्या एका झाडावर बसले. तर ते झाड असतं, त्याच्यावर सगळ्या कावळ्यांचं राज्य असतं. आणि मग ते कावळे म्हणाले की नाही तुम्ही तर राहू शकत. मग ते दोघं म्हणायला लागलेत की रात्र झाली, आम्ही नाही बाहेर पडू शकत, आता उडू शकत नाही, तर उद्या सकाळी लगेच पहाट झाली की आम्ही निघून जाऊ. पण ते कावळ्यांनी नाही म्हणलं. आणि शेवटी त्या हंसांची टोळी असती आणि ह्या कावळ्यांची टोळी असती. मग त्या कावळ्यांमधल्या एकानी काय केलं, त्यांच्यावर जोर करण्याचा प्रयत्न केला. म्हणला की तुम्ही जर इथं राहणार असेल तर आमच्याशी परीक्षा करावी लागेल, काय बेट करावं लागेल, कुठलं तरी एक शर्यत करावी लागेल, आणि त्याच्यात जर तुम्ही जिंकला तर तुम्हाला आम्ही राहायला परमिशन देतो. मग हंसांना माहीत होतं की कावळे काय आपल्या बरोबरीचे नाही आहेत आणि आपल्याला काय त्यांच्याशी असलं काय डिबेट करणं योग्य नाही आहे. पण तरीसुद्धा ते अट्टाहासाला पडला तो कावळा. आणि मग त्या सगळ्या सरपंचांनी मिळून कावळ्यांच्या मीटिंग ठरवली आणि म्हणले की त्यांच्यातला एक हंस आणि आपल्यातला एक कावळा, असं दोघांची रेस लावायची, कोण जिंकतंय त्यांच्यावर ठरवायचं. मग हंसांनी परत खूप समजावून सांगितलं की नाही, असं करू नका, आम्हाला काही आवश्यकता नाही आहे, आम्हाला तुम्हाला कमी लेखायचं नाही आहे, तुम्हाला काही त्रास द्यायचं नाही आहे, काहीच नाही. तरी सुद्धा ते अडून बसले. मग शेवटी ठरलं, एक कावळा पुढं आला. आणि मग हंसाला माहिती होतं की कितीही कंपॅरिझन केलं तरी सुद्धा कावळे कमी पडणार आहेत. मग त्या हंसाने काय केलं, हंसांमधल्या एका वृद्ध हंसाने की सगळ्यात छोटं जे हंसाचं पिल्लू होतं ना त्याला पाठवलं त्या कावळ्याच्या बरोबर रेस करायला. आणि त्यांचं ठरलं, ह्यांचे सरपंच बसले म्हणे, त्यांचे सरपंच बसले, आणि ते समोर समुद्र होता. मग दूरपर्यंत जायचं, असं एवढ्या अंतरापर्यंत, आणि परत यायचं. मग जो परत आला पहिला त्याला तो जिंकला. मग माहीत होतं हंसांना की हे शक्य नाही आहे कावळ्यांना, पण तरी सुद्धा त्यांचा हट्ट म्हणल्यावर निघाले. कावळा पहिला उडून गेला, हंस बसलाय तसंच अजून, आणि कावळा उडून खूप दूरपर्यंत गेला. मग आता हे हंसाचं पिल्लू, त्यांच्यामध्ये शक्ती जास्त असते ना पंखांमध्ये, आणि मग त्यांना ते सवय आहे आणि त्या समुद्रात वगैरे उडून. आणि मग त्या कावळ्यांनी काय केलं, म्हणजे वेगळ्या वेगळ्या कला दाखवायच्या असं त्यांचं चाललं होतं बरं का. डिबेट जी झाली होती, कोण चांगले कला दाखवणार तो जिंकला. आणि मग कावळ्यांनी अनेक कला दाखवल्या, वेगळीकडं उडून दाखवलं, वेगळ्या वेगळ्या डायरेक्शननी, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वगैरे सगळं करून दाखवलं. मग आता त्याची शक्ती संपली होती बरं का, उडून फिरून वगैरे असं काय काय गोल गोल नकाशे करून वगैरे. आता शक्ती नव्हती तरी सुद्धा तो एक जोर होता ना अंगात की ह्यांना हरवायचं आहे. असं उडत गेला, ते बरोबर समुद्राच्या वर गेला. आणि आता त्याला थारा मिळे ना कुठं, कसं कुठं बसायचं, कुठं कसं उडायचं वगैरे. आता शक्ती संपली, आता पडणार अशा अवस्थेमध्ये होता. त्यावेळेस हंसाने काय केलं, त्याच्या खाली जाऊन त्याला आपल्या पंखांवर घेतलं आणि मग तो उडून परत आला इथं. आणि मग त्यांच्या समोर आणून ठेवल्यावर निर्णय झाला ना. आता कावळ्यांना कळलं की
हंसांसारखे शक्तिमान आपण नाही आहे आणि त्यांच्याबरोबर आपण हे युद्ध काय शर्यत लावलेलं चुकलं आपलं वगैरे. आणि मग त्यावेळेस हंसांनी सांगितलं समजावून की आम्हाला तुम्हाला काही कमी दाखवायचं नव्हतं वगैरे असं. मग त्यांनी त्याच्यातून कसं घटवलं होतं की तुम्ही धर्माच्या नावाखाली अनेक कला करताय, बाहेर क्रिया करताय समजा, किंवा अशा प्रकारचे दानादी कार्यक्रम करताय, पूजा विधानादी सगळं करताय, जसं त्या कावळ्यांनी वेगळ्या वेगळ्या कला दाखवल्या. पण जेव्हा तिथं सांगितलं भवसमुद्र तरुण जाण्याची वेळ आहे ना, त्यावेळेस या कला उपयोगाच्या नसतात. तिथं जर तरुण जायचं तर सम्यक दर्शनाचं बळ पाहिजे, आणि ते जर असेल तर कोणीही सहज तरुण जाऊ शकतो. आणि मग यांनी सांगितलं सम्यक दर्शनाचं प्रतीक म्हणून हंस दाखवलं त्यांनी, भेद विज्ञानाचं प्रतीक, आणि त्यांनी सांगितलं त्या कावळ्याला परत आणलं, म्हणजे वाचवलं थोडक्यात असं म्हणायचं होतं. मग तसं आपण पण अनेक अशा क्रिया करतो आणि त्याच्यातून किंवा क्रियाकांडाच्या नादी लागून किंवा अनेक क्रिया करणाऱ्यांच्या नादी लागून आपण पण सगळे प्रयत्न केलेत. पण जेव्हा भवसमुद्र तरायचं आहे ना, जेव्हा ह्या दुःखातनं बाहेर पडायचं आहे ना, त्यावेळेस सांगितलं सम्यक दर्शनाशिवाय दुसरं काही उपाय नाही. सगळे शांत झालाय काय? खूप भोग तुम्ही जायचं का आता? थोडा श्रद्धा ढळू द्यायची नाही ना आता. बरोबर. हे भाऊ मिळालंय ना, आपल्याला खरं कल्याण करायला पाहिजे. आपलं खूप महाभाग्य आहे की आपल्याला असे गुरु मिळालेत. म्हणजे मला नाही माहिती तुम्हाला किती किंमत आहे त्याची, पण असं वाटतं की ज्याला मिळालंय ना त्याचं सोनं झालंय. तुम्हाला तर साक्षात मिळालेत महाराज, आम्हाला महाराजांचा पण सहवास कमी मिळालाय, किंवा त्यांची देशना पण असं काय आम्ही बुद्धिपूर्वक ऐकलेली नाही आठवत. त्यामुळं ज्याला मिळालंय ना, धन्य आहे त्याचं जीवन. फक्त त्यांनी पदरात पाडून घ्यायला पाहिजे, आपलं त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी उपयोग करायला पाहिजे. तर मग तरलो आपण, नाही तर मग पंचम काळात शेवटी कधी बुद्धिभ्रष्ट होईल सांगता येत नाही. त्यामुळं सतत ध्यानाचा प्रयोग करा आणि श्रद्धा एवढी पक्की ठेवा की हे आहे हे तत्व योग्य आहे, आणि याच्या पलीकडे जे काय असेल तर ते मला त्याच्यावर कधी श्रद्धा न हो, किंवा माझं त्याच्याकडं कधी जिज्ञासा आकृष्ट न हो, माझं ज्ञान माझं श्रद्धा सुरक्षित राहो, ह्याच्यासाठी सतत ध्यानाचा प्रयोग करा. आणि तुम्हाला मिळालेल्या देशनेचं सतत रिकॉल करत राहावा, जे आपण वाचलंय ऐकलंय, किंवा त्याचं दृढता राहावी ह्याच्यासाठी सारखं फक्त मी जीव आहे ह्या सगळ्यापासून भिन्न आहे. म्हणजे जे आपण सांगतो ना वासना काळ आहे थोडासा, जर एखादा तुम्ही व्रत घेतलं असेल तर 15 दिवसाच्या आत तरी अनुभूती घ्यायला पाहिजे. जर व्रत नसेल एखादं तरी 6 महिन्यापर्यंत अनुभूतीचा प्रयास करायला पाहिजे सतत, तर आपण टिकून राहणार आहे. नाहीतर मग ॲटलिस्ट षष्टम काळाचं स्वरूप समजून तरी घाबरून लोकांनी आत्म्याला विषय करायला पाहिजे, जाणायला पाहिजे, ह्याला महत्त्व द्यायला पाहिजे. म्हणून संध्याकाळी आम्ही तेच विषय घेतोय की जिनागमाचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे. आणि खरं केवढं त्याच्यात गाभा आहे ना, असं ते सांगून काय उपयोग नाही असं वाटायला लागलं मला आता. म्हणजे किती सांगणार आहे त्याच्याबद्दल आपण, आणि जेवढं उतरवणार आहे ना स्वतःमध्ये तेवढा फायदा होणार आहे. आणि जाऊ देत, विषय दुसरीकडे चाललाय. कुभोगभूमी संपवायची होती मला. तुम्हाला उद्यापासून दिवाळी आहे. माझा विचार होता आज एवढं संपल्यावर, दिवाळी झाल्यावर आपण चतुर्थ अध्याय सुरू करू म्हणून. फक्त मॉरल काय एवढायचं की आपण सम्यक्त्वाला प्राप्त व्हा आणि ते टिकवून ठेवा. तर हीच शिदोरी आहे आपल्याला पुढच्या भवापर्यंत, आणि हीच देणगी आहे महाराजांची आपल्याला, दुसरं काही नाही. कुठल्या क्रियाकांडाला धर्म समजू नका, त्याच्यामध्ये अडकू नका, कोणाकडे आकृष्ट होऊ नका, आणि जे असे मार्गावर असतील त्यांना संबोधन करण्याचा प्रयत्न करा. नाही झालं तर त्याच्याविषयी पण आकुलता नको. जसं आम्हांच्या सहवासात अनेक जण आले, आम्हांनी अनेकांना संबोधन केलं, पण जर त्यांची योग्यता नसेल तर आपण आकुलता कशाला करायची आहे? त्यांची योग्यता तशी होती म्हणून न्यायिक राहून तटस्थ राहावा ना. त्याच्याविषयी आपण संक्लेश करणं, त्यांनी ऐकलंच नाही किंवा त्यांना आपण किती समजावून सांगितलं, त्यांनी असंच करहण केलंय, त्यांच्याविषयी काय उपयोग आहे ना आपण असे विचार करून. त्यामुळं सांगण्याचं काम आपलं आहे, समजवण्याचं किंवा सुधारणा करावी त्यांनी ह्याच्यासाठी उद्देश आपला चांगला आहे, पण बदलवण्याचा प्रयत्न करू नका. ते बदलले तर बदलले, नाही तर नाही.
ठीक आहे. आपलं सम्यक्त्व टिकवा. कुठं गेली भूमी? म्हणजे कुठं लवण समुद्रामध्ये 48 आणि कालोदरी समुद्रामध्ये 48 अंतर्द्वीप, जिथं की ह्या कुभोग भूमी आहे त्या ठिकाणी कुपात्रदानाच्या प्रभावाने मनुष्य युगल उत्पन्न होते. आता एक पाय असणारे युगल गुहेत राहते व गोड अशी तेथील माती भक्षण करते. याहून दुसरी जी या प्रकारची माणसे आहेत ती वृक्षाखाली राहतात व कल्पवृक्षापासून प्राप्त होणारी अनेक प्रकारची फळे भक्षण करतात. म्हणजे असं वर्णन इथं त्यांनी सांगितलंय. काय खातात हे प्रश्न आला होता ना तुम्हाला, तर त्यासाठी सांगितलं की माती खातात आणि फळं सुद्धा खातात, जिथं कल्पवृक्ष आहेत कुभोग भूमीमध्ये सुद्धा. आणि आपण काल म्हटलं होतं ना हत्तीचं तोंड आहे, मग ते काय गवत खातेत का? तर नाही, आत्ताजी म्हटल्या आपलं माणसांसारखं जेवण कल्पवृक्षापासूनच मिळतं ना. मग त्यांनी घेतलंय की इथं ते सुगंधी माती असती ते पण खातात आणि वृक्षापासून मिळालेली फळं पण खातात कल्पवृक्षापासून, असं त्यांनी वर्णन घेतलं. अजून चांगलं घेतलं हे पुढचं वर्णन थोडं वाचा तुम्हाला 184 पानावर. का कुभोग भूमीत जन्मतो ह्याची पण त्यांनी कारणं सांगितली आहे. म्हणजे असे आपल्याकडून भाव न होत ह्याच्यासाठी कुभोग भूमीत. 184 पान. हां, जे मराठी पुस्तक आहे ना सोलापूरून छापलेलं हे ह्याच्यामध्ये आहे. कुभोग भूमीत मनुष्य होऊन जन्म घेण्याला कारण असे परिणाम कसे असतात ह्याच्यासाठी त्रिलोकसारचा आधार आहे. तो त्रिलोकसारमध्ये छान आलंय वर्णन त्याचं, तरी ह्याच्यातून तुम्ही वाचा. म्हणजे आपल्यामध्ये सुधारणा व्हावी ह्याच्यासाठी थोडंसं अध्ययन केलेलं चांगलं. आपले परिणाम तसे न होत ह्याच्यासाठी कुभोग भूमीला जाण्याची आपल्याकडून चुका न होत त्या योग्य, म्हणून त्या सगळ्या परिणामांचं वर्णन वाचून स्वतःला सावध ठेवा. ओम.